नमस्कार, आपण पाहत आहात जनसभा टीव्ही। गेल्या 13 वर्षांची अखंड परंपरा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राइब करा। खारघरमध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सेक्टर 8 खारघर आणि श्री साई विघ्नहर्ता मित्र मंडळ तसेच वीर माता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती काल सोमवार दिनांक 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 9 वाजता शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। दुपारी 2 वाजता सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली। सायंकाळी 6:30 ते 7 या वेळेत बाळ शिवाजी पाळणा व महाराजांची आरती करण्यात आली। त्याच वेळी महिला भगिनींचे हळदी कुंकू समारंभ संपन्न झाले। शिवसेना शाखा सेक्टर 8 च्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत। तसेच पनवेल कृषी उत्पन्न समितीचे संचालक तसेच युवा नेते देवाभाऊ मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सायंकाळी 7 ते 10 या वेळेत साई स्वर नृत्योत्सव या लाईव्ह ऑर्केस्ट्रा संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले। त्याचबरोबर खारघरमधील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शिवजयंती उत्सवासाठी सेक्टर 8, 10 आणि 2 मधील अबालवृद्ध, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने दिवसभर येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत होते। संपूर्ण खारघरमधील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी कार्यक्रमस्थळी येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत होते। त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सन्माननीय बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे देवेंद्र मडवी, माजी सरपंच देवेंद्र पाटील, अजित अडसुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पनवेल महानगर प्रमुख सौ लीना अर्जुन गरड यांचा समावेश आहे। खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अप्पासाहेब मगर यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांना अभिवादन केले। टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या बात आहे, धन्यवाद धन्यवाद। मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय रामचंद्र देवरे यांनी जनसभाजवळ आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, श्री साई विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या माध्यमातून शिवसेना शाखा सेक्टर 8 तसेच आपल्या वीर माता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही गेली 20 वर्ष या ठिकाणी शिवजन्मोत्सव तिथीनुसार साजरा करत आहोत। आम्हाला विचारणा होते की 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होत असताना की मार्चमध्ये शिवजयंती कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने साजरी केली जाते। तर मी एक सांगू इच्छितो की सामान्य माणसांची जो जन्मदिवस असतो तो तारखेनुसार होत असतो आणि आपण देवी देवतांचा जो जन्मोत्सव असतो हा तिथीनुसार करत असतो। आणि गेली 20 वर्ष आम्ही शिवसेना शाखा सेक्टर 8 आणि श्री साई विघ्नहर्ता मित्र मंडळ आणि वीर माता जिजाऊ महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी तिथीनुसार आम्ही गेली 20 वर्ष या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करत आहोत। आणि हा जन्मोत्सव साजरा करत असताना मंडळाच्या माध्यमातून साई भंडारा उत्सव आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो। या साई भंडारा उत्सवामध्ये साधारण 600 ते 700 लोकांना महाप्रसादाचा लाभ घेत असतात। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। महिलांकरता हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आम्ही आयोजित करतो। अशा पद्धतीने आम्ही गेली 20 वर्ष मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवजयंती उत्सव तिथीनुसार साजरा करत आहोत। आपण पाहिलं तर साईबाबांची प्रतिमेचं पूजन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजनही आम्ही या ठिकाणी या जयंतीनिमित्त ठेवून या ठिकाणी साजरा करत असतो। धन्यवाद। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या सोहळ्यात साई भंडारा आयोजित करून उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला।